आपण म्हणाला होता निलेश राणे काँग्रेसप्रमाणे वागतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, काय पहिली आपली प्रतिक्रिया? मी कधी म्हटलं होतं मला आठवत नाही, तुम्ही म्हणत असाल कदाचित. पण एकूणच या प्रकरणावर त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे एक गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मी आलो आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. 2 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की 288 ठिकाणी या निवडणुका होत आहेत आणि सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वजण प्रचार करतो. केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत, नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व ठिकाणी तिथल्या असणाऱ्या नागरिकांना, तिथल्या असणाऱ्या मतदारांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी फिरतो आहोत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की एक चांगलं यश पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळेल, यात काही शंका नाही. सिंधुदुर्गातली युती तुमच्यामुळे तुटली असा आरोप. आणि दुसरं एक म्हणत तुम्ही म्हणला होता की युती आम्हाला 2 तारखेपर्यंत टिकवायची आहे. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मी पुन्हा तेच म्हणतो आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे नगराध्यक्ष पदाचे ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत त्या त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही सर्वजण, माझ्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय सर्व चंद्रकांत दादा असतील, आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला बळ देण्यासाठी आम्ही सर्वजण फिरतो आहोत. त्यामुळे खात्री आहे 3 तारखेपर्यंत निकाल लागतील. निकालांच्या नंतर आपण सगळेजण यासंदर्भात चर्चा करू.